तर रामकृष्ण माऊली माऊली उद्या या ठिकाणावर माऊलींचा रिंगण सोहळा आहे आणि इथेच उद्या लाखो भाविक लाखो वारकरी इथे जमलेले असतील। पण आज बघा इथे बरेचसे भाविक ज्यांना कदाचित उद्याचा सोहळा बघता येणार नाही किंवा या सोहळ्यामध्ये या रिंगणात धावता येणार नाही, ती मंडळी इथे येऊन या क्षणाचा आनंद घेत आहेत किंवा या पावनभूमीला आपले स्पर्श करून त्याचा आशीर्वाद घेत आहेत। तर बघा एकदा माझ्या डोळ्यातून हा रिंगण। मित्रांनो, उद्या इथे रिंगण सोहळा आहे आणि त्याच्या अगोदरच या ठिकाणावर बघा वारकरी जमलेले आहेत आणि खरंच संध्याकाळचं दृश्य खूप सुंदर आणि छान दिसत आहे। इथे बघा महिला फुगडी खेळत आहेत। उद्या रिंगण सोहळा आहे पण ही सर्व आज जमलेली मंडळी या रिंगण सोहळ्याच्या ठिकाणावर सध्या तरी विसावा घेत आहेत। काही माणसं या रिंगणात जिथून घोडा दौडणार आहे किंवा धावणार आहे तिथून धावत आहेत आणि खरंच भक्तीचा हा आगळा वेगळा रूप आत्ता तरी आपल्या डोळ्यासमोर दिसत आहे। बघा उद्या घडणारी घटना किंवा उद्या होणारा हा रिंगण सोहळा, त्याच्या अगोदर ह्या धावणाऱ्या महिला, कुणी तुळस, कुणाच्या डोईवर तुळस आहे, कुणाच्या हातामध्ये वीणा आहे, कुणाच्या खांद्यावर भगवा झेंडा आहे आणि हा रिंगण सोहळ्याचा उद्या आस्वाद घेणारी काही मंडळी असतील याच्यामध्ये सुद्धा। बरीचशी मंडळी या सोहळ्याचा आनंद घेत आहेत। बघा हा आनंदाचा क्षण वारीमधला खरंच घरी बसून जगता येत नाही माऊली, त्यासाठी वारीमध्ये यावं लागतं, वारीत जगावं लागतं।
तर मित्रांनो, उद्या हा रिंगण सोहळा मला सुद्धा बघता येणार नाहीये, पण एवढं सांगू शकतोय की वारी टीव्हीवर बघणं वेगळं, वारी मोबाईलवर बघणं वेगळं आणि वारीत येऊन वारी जगणं हे वेगळं. ह्या जगण्याचा किंवा ह्या आनंदाचा हा आनंद तुम्हाला वारीमध्ये येऊनच भेटणार आहे. त्यामुळे आयुष्यात सर्व काही करा, काही करू नका, पण एकदा तरी आळंदी ते पंढरपूर वारी करा, देहू ते पंढरपूर वारी करा. खरंच एक वेगळा अनुभव, एक वेगळी अनुभूती, एक जगण्याचा वेगळा एक सुख आपल्याला ही वारी देऊन जाते. तर चला माऊली रामकृष्ण हरी, माऊली रामकृष्ण हरी. धन्यवाद.